पण त्या पुतण्याला विचार तुझे छंद काय ते पहिले सांग। दिवसा ढवळ्या प्रदर्शन करू शकतील किंवा शकशील असा तुझा एखादा तरी छंद दाखव। आणि प्रदर्शन कुठे करायचं सांग। मुंबईमध्ये करायचं, पुण्यामध्ये करायचं की साताऱ्याच्या औंधमध्ये करायचं? कुठे करायचं मला सांग, मी करायला तयार आहे। फोटो घेऊन येतो, लाव। माझा छंद एकीकडे, तुझा छंद एकीकडे, होऊन जाऊ दे। पण काहीतरी शेंडा बुडखा नसताना उगाच आमच्या अंगावरती येऊ नका। संपूर्ण राज्यात फिरताना मी हे जे काय आग्यामोळ पेटलेले दिसते मला, हे जर तुम्हाला दिसत नसेल तर ते तुमचं दुर्दैव आहे, आमचं नाहीये। आणि या निवडणुकीमध्ये मुद्द्यावरती बोला। जर का तुम्हाला माझ्या फोटोग्राफीची चिंता असेल तर एक फोटो मी तुम्हाला दाखवतो, अजित पवार, एक फोटो दाखवतो तुम्हाला, द्या इकडे। हा फोटो बघा, हा कोणाचा फोटो आहे? हा फोटो कोणाचा आहे? फोटोग्राफी बद्दल तुम्ही बोलतात? हा शेतकरी दत्तात्रय शंभूदेव कुंभार। कधी आत्महत्या केली त्यांनी? 11 एप्रिल। कुठे राहत होता? मतदार कोणाचा होता? आणि विधानसभेला का आत्महत्या केली यांनी? का या शेतकऱ्याचा असा फोटो मला तुम्हाला दाखवावा लागतोय? का आजपर्यंत शरद पवार आणि अजित पवार या शेतकऱ्याच्या घरात गेलेत? कर्जाचा डोंगर डोक्यावरती आहे, सावकाराचा तगादा मागे लागलेला आहे, आणि सावकाराचा तगादा लागल्यानंतर या माझ्या दत्तात्रयाने आत्महत्या केली। दोन्ही काका पुतण्यांना लाज वाटायला पाहिजे की देशाचे पंतप्रधान व्हायला निघालेत आणि तुमच्या मतदारसंघामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत। अंगावरती कोणाच्या येतात? आजपर्यंत तुम्ही केलं काय? मराठी पंतप्रधान पाहिजे, मराठी पंतप्रधान पाहिजे। होय पाहिजे, आम्हाला सुद्धा मराठी पंतप्रधान पाहिजे, या इथल्या तमाम जनतेला सुद्धा मराठी पंतप्रधान पाहिजे। पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केवळ एकच माणूस मराठी नाहीये, ही तमाम जनता इकडे जमलेली, आणि याहीपेक्षा पलीकडे करोडो 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 जनता मराठी इकडे पडलेली आहे। स्वाभिमानी मराठी तिकडे दिल्लीला गेला पाहिजे। हा पुणे जिल्हा म्हणजे शिवरायाचं जन्मस्थान, आणि इकडनं कसा माणूस पाहिजे दिल्लीला? छत्रपती शिवराय दिल्लीला जाऊन त्यांना एक दुर्दैवाने ती लढाई हरले मिर्झाराजे जयसिंगच्या समोर, आणि औरंगजेबाच्या समोर ज्या वेळेला गेले त्याही वेळेला त्यांनी सांगितलं, मी फक्त माझ्या दैवतासमोर आणि आई वडिलांसमोर झुकतो, यांच्यासमोर मी झुकणार नाही। आणि हे निवडून जातात। विदेशी व्यक्ती आम्हाला नको म्हणून घरोबा तोडतात, आणि पुन्हा खुर्ची दिसली का काही चालेल, गुडघे टेकतो, नाक घासतो, पण मला मंत्री बनवा। आणि म्हणून आर पाटलांनी सुद्धा मला सांगायचंय, ते मला म्हणालेत की उद्धव ठाकरे स्वतःला मराठी म्हणून घेण्याच्या लायकीचे नाही आहेत, या आर तुम्ही पण या आणि ठरू दे लोकांना दोघांची लायकी। अरे गृहमंत्री असताना पाकिस्तानच्या अतिरेकी येऊन घरामध्ये घुसून गोळ्या मारतायत, हातबॉम्ब फेकतायत, तेव्हा काय गुटख्याचं पाकिट घेऊन बसला होता? गुटखा बंदी, बार बंदी, तिकडे बार बंद केले, आणि क्रिकेटच्या स्टेडियममध्ये चिअर गर्ल्स, चिअर लीडर्स अक्षरशः लहान मुलांसोबत टीव्ही बघायला आणि मॅच बघायला सुद्धा लाज वाटायला लावली। हेच ते किती गोष्टी सांगायच्या। आरोप करायचे झाले तर नुसते आरोप आणि आरोपच होतील, पण या आरोप आणि प्रत्यारोपातनं तुम्हाला काहीच मिळणार नाहीये। तुमचे जे ज्वलंत प्रश्न आहेत, विमानतळाचा प्रश्न आहे, हवा आहे ना, आम्हाला सुद्धा विमानतळ हवा आहे, पण सुपीक जमिनी आणि माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यावरती वरवंटा फिरून आम्ही विमानतळाला 1 इंच सुद्धा जागा देणार नाही, ही प्रतिज्ञा आम्ही करतो। आणि शिवाजीराव, तुम्ही बोललात की रक्त सांडलं तरी चालेल, रक्त सांडण्याची गरज नाही, फक्त एक बोट, तुमचं एक बोट हे काम करू शकते।
फक्त इकडनं शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून द्या, रक्त सांडू नका, काही गरज नाहीये. कारण केंद्रामध्ये जे सरकार येणार आहे ते आजपर्यंत तुम्ही जे भोगत आलात ना, तसं दरिद्री माणसांचं सरकार नसणार आहे. तुम्ही नेमके कोणाचे सत्ताधारी म्हणून तिकडे बसलात हे तरी आम्हाला कळू द्या. तुम्ही शेतकऱ्यांवरती लाठ्या मारता, तुम्ही वारकऱ्यांवरती लाठ्या मारता. गेल्या 5 वर्षापूर्वी त्या डिग्रजमध्ये सांगली जिल्ह्यात आर पाटलांच जिल्हा ना, शेतकऱ्यांनी आंदोलन केलं म्हणून रात्री अपरात्री पोलिसांची धाड त्या गावात टाकली आणि अक्षरशः जसा दरोडेखोर खेचून न्यावा तसे घराघरामध्ये घुसून माझ्या शेतकरी बांधवांनी यांनी फरफटत नेलं, मारत 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 पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि मग मार खाऊन फरफटत नेल्यानंतर जे काय त्राण असतं, कारण गेली ना गावामध्ये, गावाच्या समोर ही सगळी आबरू गेली. तो माझा शेतकरी जेव्हा तहानेने कासावीस झाला त्यावेळेला ह्याच राष्ट्रवादीच्या लोकांनी त्या शेतकऱ्यांना संडासाचं पाणी पाजलेलं. हीच ती अवलाद. कोणत्या तोंडाने तुम्ही मतं मागतात? आणि आज आमचे जे प्रश्न आहेत, पाणी नाहीये, रोजगार नाहीये, वीज नाहीये, कोण देणार? ठीक आहे, माझ्यावरती टीका करता आणि तुम्हाला सुख मिळत असेल तर करा, आम्ही तुम्हाला उत्तर पण देणार नाही, कारण तेवढे तुमची लायकी पण नाही. मला शेतकरी महत्त्वाचे आहे. माझ्यावरती आरोप केला जातो या उद्धव ठाकरेला 7/12 काय कळतो? मला 7/12 कळत नाहीये आणि कळून घेण्याची मला गरज पण नाहीये. पण दोन्ही काका पुतण्यांना मी सांगतोय की कदाचित शेतकरी म्हणजे तुमच्या लेखी 7/12चा कागद असेल, माझ्यासाठी तो जिवंत माणूस आहे. मला 7/12 वाजता येत नाही, पण मला या माणसाचं हृदय कळतंय, त्याच्या डोळ्यातले अश्रू दिसत आहेत. हा फरक तुमच्या आणि माझ्या डोळ्यांमध्ये आणि नजरेमध्ये आहे. आणि मग तुम्हीच सांगा मला, काय म्हणून तुम्ही राष्ट्रवादीचं धेंड शिवाजीरावांच्या समोर तिकडे निवडून पाठवणार? कोणत्या पातळीवरती हे सरकार यशस्वी ठरले? एक एक घटना जर का मी तुम्हाला सांगत गेलो तर तुम्ही मला सांगायचं की उद्धवजी तुम्ही सांगताय बस झालं तुमचं हे पुराण, आम्ही ठरवलेलं आहे की आता यावेळेला राष्ट्रवादीच. मी सांगतो ना तुम्हाला घटना. एक दत्तात्रय कुंभारांची घटना तुम्ही पाहिलीत? शेतकरी आत्महत्या कसा करतोय हे तुम्ही पाहिलं, पण शेतकरी एकटा आत्महत्या नाही करत आहे. मी विदर्भामधून आलेलो आहे. गेला आठवडा मी मराठवाडा आणि विदर्भ पिंजून काढलाय. आजच सकाळी शिर्डीवरनं आलोय. पण विदर्भामध्ये मी जेव्हा फिरत होतो, एका दिवशी त्या आठवड्यामध्ये एका दिवशी 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यातल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या अशा केल्या त्या एकट्याने नाही केल्या. त्यांची कच्ची बच्ची मुलं कडेवरती घेऊन त्या शेतकऱ्यांनी धावत येणाऱ्या रेल्वे इंजिन खाली स्वतःला झोकून देऊन जीव देऊन टाकला. जरा काहीतरी विचार करा. तो शेतकरी कडेवरती मूल घेऊन चालला असेल, त्या मुलाला वाटलं असेल की आपला बाबा आपल्याला फिरायला घेऊन चाललाय. आगगाडीमध्ये बसण्याचं सुख तर नाहीच, कारण डोक्यावरती कर्जाचं ओझं आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आणि त्याच्या मुलाला आगगाडी नुसती बाहेरूनच बघायचं, आतमध्ये जाऊ शकत नाही कारण पैसे नाहीत. पण तरी देखील घरामध्ये दिवा नाही, टीव्ही नाही, दारिद्र्याने गांजलेला आहे. अशा पद्धतीमध्ये तो शेतकरी आणि त्याचा तो मुलगा, त्या मुलाला घेऊन तो गेला असेल. मुलगा काय खुश झाला असेल, माझा बाबा आगगाडी दाखवायला घेऊन आलाय. आणि ती आगगाडी बघतोय, तो गाडी समोरून येते, जवळ येते, काय होतंय हे कळायच्या आत त्या मुलासकट शेतकरी त्या इंजिन समोर झोकून